तुमची त्वचा आधीपेक्षा अचानक काळी किंवा डल दिसायला लागली आहे का? चेहरा, मान, बगल किंवा शरीराचा एखादा भाग काळवंटतोय का? आणि त्यासाठी तुम्ही महागड्या क्रीम्स, फेसवॉश किंवा घरगुती उपाय करूनही फरक पडत नाही आहे? तर थांबा. कारण त्वचा काळवंडण्यामागे फक्त उन्हाचा परिणाम नसतो, तर काही वेळा हार्मोन्स, औषधं, त्वचेवर होणारं घर्षण, इन्सुलिनशी संबंधित समस्या किंवा इतर आरोग्यविषयक कारणंही असू शकतात. म्हणून त्वचा काळवंडली म्हणून फक्त क्रीम लावण्याआधी त्यामागचं कारण समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. चला तर मग जाणून घेऊया त्वचा काळवंडण्यामागची नेमकी कारणं आणि अशावेळी काय काळजी घ्यावी. भाग 1. सूर्यप्रकाशामुळे त्वचा काळवंडणे. सर्वात सामान्य कारण म्हणजे सूर्याच्या UV किरणांचा परिणाम. आपली त्वचा सूर्याच्या किरणापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मेलॅनिन नावाचं पिगमेंट तयार करते. जास्त वेळ उन्हात राहिल्यास मेलॅनिनचं प्रमाण वाढू शकतं आणि त्वचा काळसर किंवा टॅन झालेली दिसू शकते. विशेषतः चेहरा, हात, मान आणि बाहेरच्या संपर्कात येणाऱ्या भागांवर हा परिणाम जास्त दिसतो. म्हणून बाहेर पडताना टोपी, स्कार्फ किंवा छत्रीचा वापर करा आणि त्वचेच्या प्रकारानुसार योग्य ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरा. भाग 2. हार्मोन्समधील बदल. त्वचेचा रंग बदलण्यामागे हार्मोन्सचाही मोठा वाटा असू शकतो. गर्भधारणेदरम्यान काही महिलांच्या चेहऱ्यावर काळसर डाग दिसू शकतात, याला मेलाझ्मा म्हणतात. तसंच काही हार्मोनल परिस्थितींमध्ये मान, चेहरा किंवा शरीराच्या इतर भागांवर पिगमेंटेशन वाढू शकतं. थायरॉईडसारख्या काही आरोग्यविषयक समस्यांमध्येही त्वचेच्या स्वरूपात बदल जाणवू शकतात. म्हणून त्वचा अचानक बदलली आणि त्यासोबत वजनात बदल, थकवा, मासिक पाळीतील बदल किंवा इतर लक्षणं असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं. भाग 3. पोषणाची कमतरता. आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी शरीराला योग्य पोषण मिळणं आवश्यक आहे. काही लोकांमध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता असल्यास हायपर पिगमेंटेशन म्हणजेच त्वचेचा काळसरपणा दिसू शकतो. तसंच अपुरा किंवा असंतुलित आहार घेतल्यामुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसू शकते. म्हणून फक्त बाहेरून क्रीम लावण्यापेक्षा आहारात डाळी, कडधान्य, भाज्या, फळं, दूध किंवा योग्य पर्याय आणि इतर पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. पण कोणतीही व्हिटॅमिन किंवा आयर्न सप्लिमेंट स्वतःहून सुरू करू नका. गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करून घ्या. भाग 4. मान किंवा बगल काळी आणि जाड होत आहे. आता हा भाग खूप महत्त्वाचा आहे. जर तुमची मान, बगल किंवा जांघेच्या भागातील त्वचा काळसर होण्यासोबत जाड आणि वेल्वेटी म्हणजे मखमलीसारखी दिसत असेल तर त्याला ॲकॅन्थोसिस निग्रिकन्स म्हणतात. हे काही लोकांमध्ये इन्शुलिन रेझिस्टन्सशी संबंधित असू शकतं. म्हणजे शरीरातील पेशी इन्सुलिनला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद देत नाहीत. अशा परिस्थितीत पुढे ब्लड शुगर वाढण्याचा धोका असू शकतो. पण लक्षात ठेवा, मान काळी आहे म्हणजे तुम्हाला डायबिटीस आहेच असं नाही. यामागे इतरही कारणं असू शकतात. म्हणून अशा प्रकारचा बदल अचानक जाणवला तर डॉक्टरांचा सल्ला घेणं चांगलं. भाग 5. औषधांमुळे ही पिगमेंटेशन होऊ शकतं. तुम्ही काही औषधं नियमित घेत असाल आणि त्यानंतर त्वचेवर काळसर डाग किंवा पिगमेंटेशन वाढल्याचं जाणवत असेल तर ते औषधांच्या साईड इफेक्टशी संबंधित असू शकतं. म्हणून नवीन औषधं सुरू केल्यानंतर त्वचेत अचानक बदल जाणवला तर डॉक्टरांना त्याबद्दल नक्की सांगा आणि महत्त्वाचं, डॉक्टरांनी सांगितलेलं औषध स्वतःहून बंद करू नका. भाग 6. सतत घर्षणामुळे काळेपणा. ज्या भागावर सतत घर्षण होतं तिथं पिगमेंटेशन वाढू शकतं. उदाहरणार्थ मांड्याच्या आतील भाग, बगलमध्ये, मानेभोवती. घट्ट कपड्यांमुळे त्वचा सतत घासली जाणाऱ्या भागात घर्षणामुळे घाम आणि इरिटेशन असेल तर हा काळसरपणा आणखी वाढू शकतो. म्हणून घट्ट कपडे टाळा. त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवा आणि त्वचेवर जोरात घासून स्क्रब करू नका. भाग 7. लाईफस्टाईलचा परिणाम. धूम्रपान, अपुरी झोप, ताणतणाव, असंतुलित आहार आणि त्वचेची योग्य काळजी न घेणं यामुळे त्वचेचं ओव्हरऑल हेल्थ खराब होऊ शकतं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक काळसरपणाचं कारण लाईफस्टाईल आहे असंही म्हणता येणार नाही. कारण शोधणं महत्त्वाचं आहे. भाग 8. एक मोठी चूक टाळा. त्वचा काळी दिसायला लागली की अनेक जण लगेच जोरात स्क्रब करतात, लेमन थेट त्वचेवर लावतात, बेकिंग सोडा वापरतात, कोणतीही फेअरनेस क्रीम वापरतात, स्टेरॉइड असलेली क्रीम स्वतःहून वापरतात. असं करणं टाळा. कारण चुकीच्या पदार्थांमुळे त्वचेची इरिटेशन वाढू शकते आणि पिगमेंटेशन आणखी वाढू शकतं. काळेपणा घासून काढायचा नसतो, त्यामागचं कारण समजून घ्यायचं असतं. भाग 9.
मग त्वचेची काळजी कशी घ्यायची? तर सर्वात आधी बाहेर पडताना सनस्क्रीन वापरा, असंतुलित आणि पौष्टिक आहार घ्या, शरीराला आवश्यक तेवढं पाणी घ्या, पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा, खूप घट्ट कपडे टाळा, त्वचेवर सौम्य स्किन केअर प्रॉडक्ट वापरा आणि सर्वात महत्त्वाचं, त्वचा अचानक आणि कारण न समजा काळवंडत असेल, काळसर भाग जाड होत असेल किंवा त्यासोबत इतर शारीरिक लक्षणं असतील तर डॉक्टर किंवा त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. गरजेनुसार डॉक्टर ब्लड शुगर, व्हिटॅमिन B12 किंवा इतर तपासण्या सुचवू शकतात. म्हणून पुढच्या वेळी त्वचा काळवंडली तर लगेच फक्त क्रीम बदलू नका, कारण त्वचेतील बदल हा कधीकधी आपल्या शरीरात सुरू असलेल्या बदलांचा संकेतही असू शकतो. पण घाबरायचं नाही, कारण योग्य कारण समजलं आणि योग्य उपचार घेतले तर अनेक प्रकारच्या पिगमेंटेशनवर उपचार करता येतात. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि ज्यांच्या मानेवर, बगलमध्ये किंवा चेहऱ्यावर अचानक काळसरपणा वाढतोय त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच सोप्या भाषेत वैज्ञानिक आणि उपयोगी आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी घरगुती संजीवनी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या आरोग्यविषयक माहितीसह. धन्यवाद.